प्रभु की जय, दत्त प्रभु की जय। सारंगखेडा यात्रेत 35 लाखात 33 घोडे विक्री। 2800 घोडे यात्रेत दाखल। सारंगखेडा यात्रेत भरला भाविकांचा मेळा। यात्रेत 3 राज्यातील हजारो भाविकांनी लावली हजेरी। दत्त मंदिरात नवस फेडण्यासाठी होते तुळा। घोडे विक्रीसाठी व बघण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात तापी नदी काठावर असलेल्या सारंगखेडा येथील एकमुखी दत्त मंदिरात दत्त जयंतीनिमित्त यात्रेला सुरुवात झाली। 3 राज्यातील हजारो भाविकांनी हजेरी लावली। या यात्रेला 350 वर्षाची परंपरा आहे। यात्रा देशासह जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे। यात्रेत कोट्यावधी रुपयाची उलाढाल होत असते। येथील सारंगखेडा यात्रेत भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। मंदिर परिसरात भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी झाली होती। सकाळपासून रांग लागली होती। पहाटेपासून मंदिरात विधिवत पूजा झाल्यानंतर भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली। नवस फेडण्यासाठी मंदिर परिसरात तुळा करण्यात येत होत्या। या ठिकाणी भाविक आपला नवस फेडण्यासाठी केळी, गुळ तसेच साखरेची तुळा करीत होते। मंदिर परिसरात भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासन तसेच मंदिर संस्थांमार्फत विविध सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या। सारंगखेडा येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता। यात्रेनिमित्त घोडे बाजारात विविध राज्यातून सुमारे 2800 घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत। यात्रेनिमित्त चेतक फेस्टिवलचे उद्घाटन पणन मंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले। यावेळी चेतक फेस्टिवलचे प्रमुख जयपाल सिंग रावल यांच्यासह भाविक व अश्वप्रेमी उपस्थित होते।